थोरल्या मातोश्री येतील ना? दादासाहेब काय म्हणाले? तुमच्या दादासाहेबांनी सुरुवातीला हो नाही केलं, म्हणाले मातोश्री काही येणार नाही, आता तुम्हालाच जावं लागेल रायगडावर. मग काय, आम्ही आमच्या आई बाबांना रायगडावर जाण्याचा सल्ला दिला. दोघेही गेलेच जातील. बघू आता काय होतंय ते. वहिनीसा, आम्हालाही असं वाटतं की थोरल्या मातोश्रींनी यावं. हो ना. दादासाहेब आणि थोरल्या मातोश्री समोरासमोर आल्या ना, मग सगळे गैरसमज दूर होतील. आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे बत्ताशीबाई. त्यांचे गैरसमज दूर झाले तर आम्हाला आमचे डोहाळे पुरवल्यासारखं वाटेल. येतील थोरल्या मातोश्री. यायला हव्यात. बत्ताशीबाई, आम्हाला खूप वाटतं हो, थोरल्या मातोश्रींनी यावं, आमच्या पाठीवरून हात फिरवावा, आमच्यावर माया करावी, खूप कौतुक करावं आमचं. वहिनीसा, खूप. बत्ताशीबाई, असं वाटतं ना, आपली माणसं आपल्या सोबत हवी, त्यांच्याशी खूप बोलावं, खूप हसावं. वहिनीसा, बास ना आता, अजिबात काळजी करायची नाही. सगळं काही ठीक होणार आहे. सगळं ठीक व्हायलाच हवं. एवढ्या दिवसांनी आपले आबासाहेब येणार, घर कसं हसतं खेळतं दिसायला हवं त्यांना. घरात आनंद असेल तर कर्त्याला केलेल्या कष्टाचं समाधान वाटतं. म्हणून वाटतं थोरल्या मातोश्रींनी यायला हवं. पिलाजीराव, या पिलाजीराव, तुमचं स्वागत आहे. अहो, तुम्ही आमचं स्वागत तर नेहमीच करता, पण या खेपेला आता आम्ही तुमचं स्वागत करणार, आणि तेही शृंगारपुरात. शृंगारपुरात काही कार्यक्रम आहे का? हो, अहो, लेकीचं डोहाळ जेवण काढलंय, आणि या निमित्तानं का होईना पण तुम्हा सगळ्यांची पायदूळ झडावी अशी इच्छा आहे, आणि हेच आग्रहाचं निमंत्रण आहे. विहीणबाई, अहो, घरच्या कार्याचंच बोलावणं करायला आलोय आम्ही. तसं कार्य तुमच्या लेकीचंच आहे, पण आम्ही आपलं आग्रहाचं निमंत्रण द्यायला आलोय. थोरल्या बाई साहेब, युवराज्ञींची ओटी भरायची, डोहाळे जेवण करायचं. अहो मातोश्री आहात तुम्ही माझ्या लेकीच्या, तुमच्या हातानं पहिला घास भरवला जाईल तर आम्हाला फार समाधान वाटेल. आम्हाला नाही वाटत आम्हाला फुरसत मिळेल म्हणून. स्वराज्याची कामं खोळंबली, शिवाय महाराज गडावर नाही, सगळी भिस्त आमच्यावर आहे. खूप इच्छा आहे डोहाळ जेवणाला यायची, परंतु यायला जमेल असं वाटत नाही. बाळाजी पंत, आपण मातोश्री गुलाबबाई आणि जानकीबाईंना घेऊन यायचंय बरं का. मोरोपंत, आपण अन्नपूर्ण बाईसाहेबांना घेऊन यायचंय. या. राहुजी पंत, आपण रुक्मिणी बाईसाहेबांना घेऊन या. आणि सुरनीस, आपण कावेरी बाई सोबत नक्की या बरं का. सगळेजण सहकुटुंब या, मी सगळ्यांची वाट पाहतोय. येण्याबद्दल काही नाही, पण कुटुंब कबीला घेऊन येण्या एवढं वातावरण चांगलं आहे. मी समजलो नाही. म्हणजे त्या शाक्तपंथीयांवरून लोक नाराज आहेत ना युवराजांवर. छा 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 छा, अहो समजा सुभा खुश आहे. उलट लोक म्हणतात महाराजांनी उद्याचा राजा स्वराज्याला शोभेल असा घडवलाय, आणि आम्हालाही अभिमान वाटतो. आमचा जावई आम्हाला अगदी लाख मुलाचा मिळालाय. आई शिरकाईची कृपाच आमच्यावर. अहो पण विहीणबाई, तुम्ही नाही आलात तर पोर नाराज होईल.
खूप आठवण येते तुमची त्यांना. सारखा इकडचाच विषय चाललेला असतो. आम्हाला वाटतं सुनबाई विसरलं रायगडाला. अहो असं कसं होईल? आपलं घर कोणी कधी विसरतं का? आम्ही तर फक्त जन्म दिला हो. पण वाढल्या तर तुमच्याच खुशीत ना. असं करा, तुम्ही जा. आम्हाला नाही वाटत आम्हाला फुरसत मिळेल. अहो वेणबाई, येसूसाठी तरी या. त्यांना तुमच्या हातचे घावन खायची फार इच्छा होते. अहो लेकीचे डोहाळे पुरवण्यासाठी तरी या. स्वराज्याच्या थोरल्या सुनबाई तुमची वाट बघताय. या. पाहुण्यांना बोलवलंय, चला निघूया. बर, समदेने नक्की यायचंय बरं का रावजी पंत. आम्ही आमच्या मनात काय राखलं नाही, तसं तुम्ही तुमच्या मनात काय ठेवू नका. हो नक्कीच नाही. शेवटी आपण सर्व स्वराज्याचे चाकण. चला. कठीण आहे आता तर महाराणी साहेब शृंगारपूरला गेल्या आणि त्यांना हे सगळं बघायला मिळालं तर आपण उभे केलेले हे संशयाचे डोंगर भुईसपाट होतील. अंगलट येईल. मग आता यावर पर्याय काय? पर्याय एकच. कोणत्याही परिस्थितीत महाराणी साहेब शृंगारपुरी जाता कामा नयेत. झोपाळा इथे बांधू, त्यावर झेंडू आणि आबोलीच्या फुलांची आरास करायची. आता सांगा आमच्या दादासाहेबांना, आम्हाला 2 गाड्या भरून झेंडू हवाय. बरं सांगतो. आणखीन काय पाहिजे हाय? हा, धनुष्यबाण तेही फुलांचंच पाहिजेत. हा, आणि वहिनीसांची ना 5 वेगवेगळ्या फळांनी ओटी भरू. बर बर, तुम्हाला जी काय हाऊस मौज करायची असेल ती करा. आम्ही समद पुरवतो. हाऊस माऊस करायची, पण ती काही इथं नाही, काही शिर्के सरदारांच्या वाड्यात. बर नाही, हा ते काही चालणार नाही. जे काही होणार ते इथे वाड्यातच होणार. म्हणजे जेवण काय करायचं, गोडधोड काय करायचं, फुलांच्या माळा कशा सजवायच्या, वाडी कशी करायची, हे तुम्ही सांगणार होय? मग कोण सांगणार? आम्ही सांगणार. आता कार्यक्रम वाड्यात होणार म्हटल्यावर सगळी तयारी तर आम्हालाच करायला हवी. डोहाळ जेवण तर तिथंच होणार, आमच्या वाड्यात. इथं कसं होईल बरं? कारण गडावरून सगळे पाहुणे मंडळी इथेच येणार आहेत. पाहुणे आमच्यासाठी. तुम्ही सुद्धा शृंगारपुरी पाहुण्याच आहात हे विसरू नका बरं. सगळे कार्यक्रम इथंच होणार. तेव्हा बहिणीसांना डोहाळ जेवणासाठी आम्ही माहेरीच घेऊन जाणार बरं. ते चालणार नाही. आमच्या शिर्क्यांकडे लेक डोहाळ जेवणासाठी माहेरीच येते. तेव्हा आमच्या माहेर वाशिणीला आम्ही माहेरीच घेऊन जाणार बरं. ऐकलं धाराऊ? काय ग हे? आमचं तर असंच सुरू असतं. ताईसाहेबांशी भांडलं की बरं वाटतं म्हणून. तू काय नाही, तुम्हा दोघींचं मायचं भांडण बघाया हसरा आणि सभाव्या होत्या. नातवाला बघून हरखून गेले असते, पण तुमच्या दादासाहेबांसाठी, वहिनीसांसाठी तुम्ही असं प्रेमाने भांडताय, ते काही कमी आहे होय? अशीच माया, असंच प्रेम कायम एकमेकांच्या मनात ठेवा. धाराऊ, अहो मातोश्री आहात तुम्ही माझ्या लेकीच्या. तुमच्या हातानं पहिला घास भरवला जाईल तर आम्हाला फार समाधान वाटेल. क्षमा असावी महाराणी साहेब. वर्दी द्यायला थोडा उशीर झाला. अचानक यावं लागलं. बोला. उद्या परवा आपण निघणार शृंगारपुरी जायला. त्याआधी काही महत्वाच्या खलित्यांवर आणि खटला पत्रांवर आपले दस्तूर हवे होते. पंत, तुमचं काय डोकं फिरलंय? त्या कुठे निघाल्या? निघाल्यात तर विचारा की.
हो त्यांना काय विचारायचं? त्यांनी पाठवलेल्या खलित्यांना जिथे उकिड्याचे रस्ते दाखवले जातात अशा ठिकाणी महाराणी साहेब जातील? हो पण सुनबाईंचं डोहाळे जेवण आहे, नको जायला? जाऊच नाही. परवा त्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी गेला होता चौकशीसाठी. त्याच्या तोंडाला पानं पुसली आणि त्याला माघारी पाठवलं. पंत गेले होते अटक करायला शंभूराजांना, त्यांना मदत करणाऱ्यांना, तीही करू दिली नाही. तो राजकारणाचा भाग झाला. ही कौटुंबिक बाब आहे. कौटुंबिक बाब आहे, पण जिथे महाराणी साहेबांच्या शब्दाचा अपमान होत असेल तिथे त्यांनी जावं. मी तर म्हणेन जावं. पण हा लापटपणा दिसेल. येणाऱ्या बाळासाठी तो सहन करता येईल. किंमत कमी होईल. महाराणी पदाचा वकूफ राहणार नाही. पण डोहाळे जेवण परत परत येणार आहे का? डोहाळे जेवण परत परत येणार नाही, पण अपमान परत परत होईल. अहो, एक आई आपल्या मुलावर क्षमेचं पांघरून नाही टाकू शकत. त्या जेवढ्या आई आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या महाराणी साहेब आहेत. या स्वराज्याच्या महाराणी साहेब. पांघरून घालण्यानं महाराणी पदाची पद जाईल. पद गेली तर जाऊ दे, निदान शंभूराजांची भेट तर होईल. मोरोपंत, त्या जर शृंगारपूरला गेल्या ना तर शंभूराजांना महाराणी साहेबांचा धाक राहणार नाही. ही गोष्ट मात्र खरी आहे. म्हणून त्यांनी जाऊ नये. आणि शिवाय भावना आणि राजकारण याची गल्लत करू नये. या उपर महाराणी साहेब, आपली मर्जी. आजवर आम्ही आमची मर्जी कधीच बेदखल केली नाही. बघू. वहिनीचा काय हो हा पसारा? भक्ताशीबाई, आम्हाला आऊसाहेबांच्या लुगड्याचा वास घ्यायची इच्छा झाली. खूप इच्छा झाली हो. पण आता ते कसं शक्य आहे? जेव्हा थोरल्या मातोश्री येतील तेव्हाच आमची ही इच्छा पूर्ण होईल. पण थोरल्या मातोश्री येतील ना? येतील तर का नाही येणार? दादासाहेबांवर नाराज आहेत त्या. ते स्वराज्याच्या महाराणी म्हणून युवराजांवर नाराज आहे. आम्ही आमच्या मातोश्रींना बोलावले. येतील त्या. बघाच तुम्ही. काय ठरवलं तुम्ही? येणार आहात ना शृंगारपुरी? आम्ही या आधीही सांगितलंय, गडावर खूप काम आहे, येणं जमेलच असं नाही. ठीक आहे, आम्ही तसा सांगावा देतो सोनबाईंना. द्या. थोरल्या बाई साहेब, आज वज्राहूनही कठोर का झाला आहात? धाकट्याबाई साहेब, अहो आम्ही तर शांतच आहोत. यात कठोर असं काय वाटलं आपल्याला? आपली पोर आपली वाट पाहते, तरीही तुमची जायची इच्छा होत नाही. शंभूराजांना भेटावंसं, त्यांना डोळे भरून पाहावंसं नाही का वाटत आहे तुम्हाला? नाही. नाही वाटत. आता आपली पोरं ही आपली राहिली नाही. शृंगारपुरी गेल्यापासून सुनबाईंचा एकही खुशालीचा खलिता आला नाही. गडावर काय चाललंय हे निदान कुलमुक्त्यार म्हणून तरी विचारावं, पण तेही नाही. आणि कुठल्या मुलाबद्दल बोलता आहात? ज्यांचं आमच्या शिवाय पानही हलत नव्हतं, त्या शंभूराजांबद्दल. त्यांच्याविषयी तर न बोललेलंच बरं. मान्य आहे, शंभूराजांच्या काही चुका झाल्या, पण त्याची शिक्षा सोनबाईंना कशाला? आणि ते अशा वेळी त्यांना आता आपली गरज आहे. अनुभवाचे 4 बोल ऐकण्याची गरज आहे. आपण गेलात काय? आम्ही गेलो काय? सारखं
थोरल्याबाई साहेब, त्यांना डोहाळे लागले तो आणि त्यांना तुमच्या हातचं घावन खावंसं वाटतंय. एवढी एक इच्छा पूर्ण करायला चला ना, आम्ही बनवून देतो. तुम्ही घास भरवा. शंभू राजांवरचा राग सोनबाईंवर कशाला? आई आहात ना, अधिकार आहे तुम्हाला कान पकडण्याचा. सगळ्यांसमक्ष विचारा त्यांना. शंभू राजांना तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. एकांत हवाय आम्हाला. युवराज, हं? उद्या कुठेही जाऊ नका. का उद्या काय? विसरलात ना, उद्या थोरल्या मातोश्री येत आहेत. तुम्ही 2 गावं सामोरे जाऊन त्यांचं स्वागत करावं. तुम्ही मुळीच काळजी करू नका, आम्ही तयारीत आहोत. आणखीन एक विनंती करायची होती. हं? उद्या मातोश्री येत आहेत. आम्ही खूप काही योजलं आहे. जेव्हा तुम्ही समोरासमोर याल तेव्हा अडचणींचे विषय टाळा. युवराजनी आमच्या मनात मातोश्रींविषयी कोणताही गैरसमज नाही, पण त्यांनाच आमचे काही निर्णय अडचणीचे वाटतात. तुमच्या मनात गैरसमज नाही हे चांगलंच आहे, पण मातोश्रींनी जरी विषय काढला तरी तुम्ही त्यास प्रत्युत्तर न देता वाद टाळावे. मी प्रयत्न करू, पण प्रयत्न यशस्वी करा, कारण त्या स्वराज्याच्या महाराणी म्हणून नाही, आपल्या मातोश्री म्हणून येत आहे. आम्ही शृंगारपुरी जाण्याचा निर्णय घेतलाय. महाराणी साहेब, खरंच आपण जाणार? हो पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला आपण. हो, आम्ही जे काही भलपुरं सांगितलं त्याचा विचारच केला नाही. आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. बघा, अजूनही वेळ गेलेली नाही, अजून बाण सुटलेला नाही. पंत, तुम्ही आमच्या भल्याचं चिंतेचा हे ठावे आहे आम्हाला. महाराणी साहेब, आपला अवमान होऊ नये असं वाटतं. आज जरी आपण महाराणी साहेब आहात, पण उद्याच्या राजमाता आहात, ही काळजी असते आम्हाला. आणि त्या काळजीपोटीच आम्ही दोघे म्हणत होतो, आपण रायगडावरच शोभून दिसता, खाली उतरू नये. पण तरीही जावं लागेलच. बघा ना, सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं कसे करतील बाळराजे निवाडे, पण घेतली की नाही त्यांनी गती. गती म्हणजे अहो, कोणताही खटला चुटकीसरशी सोडवतात ना. मग अहो, पुन्हा तक्रारी नाही फिर्यादीची. पंत, तुमची तळमळ कळते आम्हाला, परंतु सुनबाईंचं डोहाळ आहे. जावं तर लागेल, ते काही टाळता यायचं नाही. आम्ही ही टाळा असं म्हणतच नाहीये, अवश्य जा, पण आब राखून जा. आब राखला जाईल, पथ ही राखली जाईल, तेही बघा. तेही आम्ही बघूच. आपल्या जाण्याला खूप अर्थ आहेत. शंभूराजांना असं नको वाटायला की आपण एवढं केलं त्यावर महाराणी साहेबांनी अकांड तांडव केलं. हो ना, खलिते पाठव, चौकशा बसवल्या, पण शेवटी आपल्या पुढे यावंच लागलं ना शरण. महाराणी साहेबांना, रायगडाला. हो हो, ही गोम आहे. आणि आपण कोणतीही मनमानी केली तरी खपवून घेतली जाऊ शकते. हो, असं वाटू नये. आणि करीन ती पूर्व हा भ्रमही राहू नये त्यांच्या मनात. भ्रमाचा भोपळा फोडला जाईल. त्यात आपण वाकबगार आहात. रायगडाचं कामकाज आपण व्यवस्थित सांभाळा. आम्ही जातोय, परंतु तातडीनं माघारी येऊ. जरूर. महाराणी साहेब, हा जगदीश्वराचा अंगारा राहवत नाही म्हणून नेहमी वाटतं आपण खुशाल असावे. पंत, किती काळजी घेता. हो, जारण मारणचा प्रदेश तो. जादूटोणा, काळी विद्या, कुठली वेळ कशी येईल काय सांगता येतं का? तुम्हीच सांगा. हो ना, सोबत अंगारा असला म्हणजे चिंता नाही. आता काळजी नाही, आता बिनपूर जा. एक लक्षात ठेवा,
शृंगारपुरी जे घडतंय त्याची आम्ही महाराणी म्हणून खातरजमा करू, स्वतः डोळ्यांनी पाहू. म्हणजे कारवाई करताना आमचे हात नाही लटपटणार.